नमस्कार. आज 27 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा द हिंदू इश्यू झालेला नाही आहे. ओके, फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज स्किप करू शकता. पुढे चला. लोकसत्ता. मराठेशाहीच्या इतिहासाचा भाष्यकार, कालवश, ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने मराठीशाहीचा प्रज्ञावंत इतिहासकार, मार्गदर्शक हरपल्याची भावना सर्वेकडून व्यक्त होत आहे. त्यानंतर संस्थांच्या उभारणीमध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे योगदान पाहू शकता. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्था त्यांनी स्थापन केली होती. यासोबतच शिवाजी विद्यापीठात शाहू संशोधन केंद्राची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि शाहू महाराजांच्या कार्याला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर डॉक्टर जयसिंगराव पवार यांची काही पुस्तके आपल्याला MPSC परीक्षेला विचारली जाऊ शकतात, त्यानिमित्ताने लक्षात घ्या. राजश्री शाहू छत्रपती हे त्यांचं पुस्तक आहे. त्यांचे सर्वात गाजलेले आणि प्रमाण मानले जाणारे चरित्र आहे. शाहू महाराजांच्या जीवनाचे आणि कार्याचे सखोल विश्लेषण यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मराठ्यांचा इतिहास खंड 1 आणि खंड 2 म्हणजे शिवशाही जे पुस्तक आहे पहा, ते डॉक्टर जयसिंगराव पवार यांनीच लिहिलेलं आहे. इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त संदर्भाचं पुस्तक आहे. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, पत्री सरकारचे जनक नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, जिंजीच्या मोहिमेतील आणि मराठा स्वातंत्र्य युद्धातील राजाराम महाराजांचे योगदान त्यांनी या पुस्तकात अगदीच मांडलेलं आहे. नेक्स्ट, सेनापती संताजी घोरपडे, मराठा समाजाच्या या पराक्रमी सेनापतीचे युद्ध कौशल्य आणि जीवनपट यामध्ये त्यांनी रेखाटलेलं आहे. त्यानंतर इथे देण्यात आलेलं आहेत पहा पुस्तकाची नावं आणि विषयाचे स्वरूप. महाराष्ट्राचा इतिहास 1818 ते 1920 या दरम्यानचा त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध, ताराबाई आणि त्यांचा काळ, विचार वैभव असे विविध पुस्तके त्यांनी, अतिशय संशोधनपर अशी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. त्यानिमित्ताने लोकसत्ता परिवाराकडून आपण त्यांना आदरांजली वाहत आहोत. त्यानंतर पुढे चला. देशात 60 दिवसांचा तेल साठा, 8 लाख टन LPG उपलब्ध, इंधन टंचाईची अफवा, सरकारचे स्पष्टीकरण. पहा, देशामध्ये शिक्षण का महत्त्वाचं आहे हे या न्यूजमधून तुम्ही पाहू शकता. पहा, पॅनिक सिच्युएशन ऑलरेडी नाही आहे, परंतु पॅनिक सिच्युएशन क्रिएट केली जाऊ शकते, आर्टिफिशियली ती क्रिएट केली जाऊ शकते. ओके, म्हणजे पहा, जर तुम्ही मीडिया जे की डिजिटल माध्यम आहेत त्यांना जर बाजूला ठेवलात तर अगदीच पहा सर्व काही सुरळीत चालू शकतं. नॅचरली सर्व काही सुरळीत आहे, परंतु प्रॉब्लेम काय आहे, किंवा अगदीच तुम्ही कालचं जर PIBचं प्रेस रिलीज पाहिला असाल तर त्यामध्ये पण भारत सरकारने स्पष्ट केलं की 100% आपल्या ज्या रिफायनरी आहेत त्या वर्क करत आहेत, किंवा जरी 100% जरी त्या वर्क करत नसल्या तरी पहा युद्धप्रसंगी किंवा आणीबाणीच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं असतं. ते ऑथेंटिक न्यूजला सामोरे जाऊ शकत नाहीत. ही एक प्रमुख निगेटिव्ह गोष्ट आहे पहा आपल्या देशातील. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, तर अगदी जर सर्वजण आपापलं कर्तव्य पार पाडत असतील तर पहा आर्टिफिशियली जी गरज आहे ती निर्माण केली जाऊ शकत नाही. आता पहा, पेट्रोल पंपावर जर तुम्ही अगदीच पहा आपला गाडीला पेट्रोल किती लागणार आहे, आता टँक फुल करण्यासाठी जास्तीत जास्त पहा 800 रुपये, बरोबर, किंवा तुमची जी डेली गरज आहे ती 100 ते 150 रुपयेवरती पण भागवली जाऊ शकते. परंतु 20 लिटरचा जर जार घेऊन जात असाल पेट्रोल भरण्यासाठी तर पहा प्रत्येक व्यक्ती तिथं जर 20-20 लिटरचा जर जार घेऊन गेला तर अगदी ते पुरणार आहे का पेट्रोल, तर बिलकुल पुरणार नाही. म्हणजे ही आर्टिफिशियली तुम्ही ना तिथं गरज भासत का, किंवा आर्टिफिशियली तुम्ही तिथं तेलाची टंचाई निर्माण करतात. हे खूप निगेटिव्ह इन्सेन्स आहे पहा. कारण जर एखाद्या व्यक्तीने 20-20 लिटर पेट्रोल जर घरी घेऊन जात असेल तर नक्कीच पहा पेट्रोल पंपावरचा साठा संपणारच आहे. व ऑलरेडी पहा भारत सरकारने काय केलेलं आहे, किंवा जे IOCL आहे त्यांनी जे पेट्रोल वितरकच्या संस्था आहेत त्यांना म्हटले की तुम्ही पहिल्यांदा पैसे द्या, त्याच्यानंतरच पेट्रोल घेऊन जावा. याच्यापूर्वी काय व्हायचं पहा, 3 दिवसाचं ते अतिरिक्त पेट्रोल देत होते, परंतु त्यांनी आता पैशाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. या कारणानिमित्त पहा आर्टिफिशियली तिथं गरज तिथं निर्माण केली जात आहे. हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे पहा छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी त्यानंतर जालना जिल्हाधिकारी कार्यालयाने फक्त 200 रुपयाचं पेट्रोल बायकर्सला देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. ओके, म्हणजे तिथं लिमिट त्यांनी घालून दिलेली आहे. आता पहा एखाद्या व्यक्तीला कदाचित जास्त पेट्रोल पण लागू शकतं, परंतु आर्टिफिशियल गरज तिथे निर्माण झाल्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारांवर तिथं नक्की गदा येत आहे. परत पहा तोच प्रश्न आहे, पॅनिक सिच्युएशनला सामोरं कसं जायचं. ओके, मग यासाठी हे थोडंसं सिच्युएशन हाताबाहेर जात आहे, पण याला नक्कीच कारणीभूत आहे पहा जे र्युमर्स आहेत त्यावरती विश्वास ठेवणं, किंवा फेक न्यूज व निगेटिव्ह न्यूज पहा खूप लवकर पसरते. पॉझिटिव्ह न्यूज तेवढ्या जास्त लवकर पसरत नाही, परंतु निगेटिव्ह न्यूज तुम्ही पाहू शकता. आता इथं खराचंच दिलेलं आहे. ओके, यांच्याबद्दल जर पॉझिटिव्ह असतं तर तेवढं जास्त काही पसरलं नसतं, पण निगेटिव्ह अगदीच पहा त्याला TRP वगैरे तशा पद्धतीने भेटते. किंवा यूट्यूबवरती पण पहा तुम्ही पाहू शकता तुम्ही जे थंबनेल असतं त्या थंबनेलवरून पण सर्व काही क्लिक बेट वगैरे विकले जातात. मग हे अतिशय चुकीचं आहे पहा.
त्यामुळे अगदी जर आपल्या हातात असेल किंवा तुम्ही पण आर्टिफिशियल जी नीड आहे ती निर्माण करू नका. ओके, एवढंच मी नक्की आवाहन करेन. व सध्याला सिच्युएशन आपल्या हातात किंवा पहा आपण आत्मनिर्भर आहोत तिलामध्ये, तर नक्कीच आपण भारत सरकारवरती विश्वास ठेवूयात. भारत सरकार नक्कीच प्रयत्न करत आहे. स्टेट ऑफ हॉर्मोज पहा 5 देशांसाठी ओपन पण करण्यात आलेला आहे. ओके, त्यामुळे आर्टिफिशियल नीड क्रिएट करण्यामध्ये तुमचा हात असू नये एवढीच माझी एक इच्छा असेल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट बातमी आहे पहा, उशीर होण्यापूर्वीच गांभीर्य दाखवा, ट्रम्प यांचा इराणला आणीबाणीचा इशारा. व इराणने 5 राष्ट्रांसाठी ओपन केलं आहे स्टेट ऑफ हॉर्मोज. त्यानंतर G7मध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर भाग घेत आहेत. ओके, याबद्दलची पॉझिटिव्ह न्यूज आल्यानंतर मी त्याचं विश्लेषण करणार आहे. पण आता सध्याला न्यूज इन प्रोसेस आहे. लक्षात ठेवा, G7 लास्ट इयरला NATO कंट्रीज विचारलं होतं, यावर्षी G7 कदाचित विचारलं जाऊ शकेल. त्यानिमित्ताने मी याबद्दल पण विश्लेषण आगामी लेक्चर्समध्ये करणार आहे, काळजी नका करू. त्यानंतर AI निर्मित निकालांच्या दाखल्यांचा प्रथेवर बोट. पहा, हायकोर्टाचा निकाल जर तुम्ही पाहिलात किंवा याच्यापूर्वी लास्ट मंथमध्ये एका वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आदेश देऊन त्यांनी पिटिशन फाईल करण्याचा प्रयत्न केला होता, पण सुप्रीम कोर्टाने ते पकडलं. ओके, मग ते जे पिटिशन करण्यात आलं होतं ना, त्यामध्ये एक खटला टाकलेला होता, जो खटला अस्तित्वातच नाही. ओके, मग अशा पद्धतीचे जे सिच्युएशन तयार केले जातात. आता पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हे सर्व काही करणार आहे का, तर बिलकुल करणार नाही. मग त्यामुळे मानवी हस्तक्षेप तिथं खूप गरजेचं आहे. अद्याप पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चांगला आहे, तुम्ही त्याचा स्टडीसाठी वापर करू शकता, परंतु पूर्णतः त्यावरती अवलंबून राहणं हे तुमच्यासाठी नक्कीच घातक ठरतं. जसं म्हणतात पहा, हाफ नॉलेज इज डेंजरस, अगदी तसंच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तुम्ही वापर करत आहात, पण कितपत करावा वापर हे तुमच्यावरती सर्वस्व डिपेंडंट आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, आज पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांची संवाद साधणार आहेत. ओके, पाहूयात. फक्त तुम्ही प्लीज पॅनिक नका होऊ, सर्व काही सुरळीत आहे. जर तुम्ही पॅनिक झालात तर तुम्ही आर्टिफिशियल नीड वगैरे तिथं निर्माण करता. पहा, म्हणजे साठेबाजी होऊन तिथं आर्टिफिशियल नीड निर्माण होते. हे पहा. त्यानंतर आदरांजली, चौकटी पल्ल्याडचे संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्याबद्दल आपण पुस्तके हे सर्व काही पाहिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. आता अधिवेशनाचे ही तास दिले आहेत पहा, पण यामध्ये जास्त काही म्हणजे प्रोग्रेसिव्ह चर्चा करण्यात आलेली नाही आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, आता अगदीच मला समजलेलं आहे व याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे की प्रोडक्टिव्हिटी ऑफ पार्लिमेंट खूप घटत आहे, पण इथे प्रोडक्टिव्हिटी ऑफ पार्लिमेंटबद्दल चर्चा करण्यात आली नाही, त्यामुळे मी पुढेसं जाण्याचा प्रयत्न करतोय. आता हा जो आर्टिकल आहे तो आदित्य ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरे यांना थोडंसं लक्ष करून बोलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मान्य आहे, त्यांनी पण प्रयत्न करणं अपेक्षित आहे, परंतु पहा, आपल्याला त्यांना राजकारण वगैरे कसं करावं हे आपल्याला शिकवण्याचं किंवा आपलं ती परीक्षा आपण द्यायची नाही आहे, त्यामुळे मी या आर्टिकलला स्किप करतोय. हां, ज्यावेळेस याबद्दल आर्टिकल नवीन येतील त्यावेळेस आपण नक्कीच चर्चा करणार, निश्चिंत राहतो मी. त्यानंतर जय नावाचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, त्यातही कोल्हापूर गादीची पाळीमुळी, शाहू छत्रपतींची कर्तबगारी आदी विषयांवर डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या इतकी अधिकारी व्यक्ती दुसरी झालेली नाही आणि ती होणीही नाही. पहा, ओके, आता या आर्टिकलमध्ये फक्त जयसिंगराव पवार यांच्याबद्दलच देण्यात आलेलं आहे, पण MPSCला असा प्रश्न येणार नाही, पण MPSC प्रिलिम्समध्ये असे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे प्लीज हे माझं जो आर्टिकल आहे किंवा हे जे तक्ता मी इथं दिलेला आहे तो प्लीज तुम्ही वाचून घ्या. यामध्ये बुक्सची सर्व नावे आहेत, ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हा आर्टिकल शक्य झालं तर तुम्ही वाचा, अन्यथा स्किप केला तरी बेटर असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे सर्वांसाठी पाणी, महिलांचे काय. पहा, दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक पाणी दिवसाचं औचित्य साधून युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट हा अहवाल प्रसिद्ध करतं. पहा, मग यावर्षीचा पण अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. त्याचा अहवालाचं शीर्षक आहे पहा, सर्वांसाठी पाणी, समान हक्क आणि संधी नावाचा हा अहवाल प्रामुख्याने महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसंबंधी हा अहवाल यावर्षीचा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मग यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे सर्वांसाठी पाणी आणि सर्वांसाठी पाणी, समान हक्क आणि संधी हा अहवाल आहे, पण यामध्ये विशेषतः महिलांच्या समस्यांना इथे हात घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तुम्ही पण आपल्या समाजामध्ये पाहू शकता. पहा, ज्या वेळेस पाणी टंचाई निर्माण होते किंवा अगदी पाणी भरण्याचं हे काम जर तुम्ही पाहिलात तर हे बेसिकली घरातील कोणाचं आहे, तर हे काम आहे महिलांचं. ओके, व आपल्या देशामध्ये पण हीच सिच्युएशन आहे. ज्यावेळेस पाणी टंचाई होते किंवा अगदी पाणी भरायला केव्हापासून सुरुवात केली जाते आपल्या देशातील महिला, तर अगदीच पाहता शाळेतील मुली असल्यापासूनच ते पाणी भरण्याचं काम तिथं चालू करतात. मुलांपेक्षा मुली आपल्या देशामध्ये जास्त पाणी भरतात. त्यामुळे पहा, त्यांचे तुम्ही जर पाहिलात तर एकूण तास किती खर्च होतात, म्हणजे जागतिक स्तरावर पाणी वाहून आणण्यासाठी महिला आणि मुलींचे दररोज 250 दशलक्ष तास खर्च होतात. याचाच अर्थ वर्षाला एकूण महिलांचे 91 अब्ज तास हे फक्त पाणी आणण्यासाठी वापरले जातात. ओके, प्लीज हा आकडा लक्षात ठेवा. परीक्षेला जर असे तुम्ही आकडेवारी लिहिलात तर
खूप इम्पॅक्ट तिथं नक्की करेल व ही आकडेवारी आपली नाही आहे तर युनायटेड नेशन्सची ही आकडेवारी आहे. त्यामुळे इम्पॅक्टफुल ही आकडेवारी नक्कीच आहे. त्याच्यानंतर पहा, पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी मुली खूप लहान वयातच म्हणजे अगदी 9व्या वर्षापासून पाणी भरण्याची जबाबदारी उचलताना दिसतात. मुलांच्या तुलनेत अशा घरातील मुली जागतिक स्तरावर साधारणतः दररोज 40 दशलक्ष अधिक तास म्हणजे 14.6 अब्ज तास प्रतिवर्ष या कामात त्या घालवत असतात. ओके, म्हणजे त्या स्वतः आता एवढं जे तास आहेत किंवा 91 अब्ज तास हे फक्त त्या पाणी भरण्यात वाया घालत असतात ना, त्या स्वतःकडे जर लक्ष दिले असता तर नक्कीच त्यांची प्रगती तिथे झाली असती. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक जर तुम्ही म्हटलात, पाणी अहवालामुळे एक महत्त्वाचा इथं मुद्दा मांडण्यात आलेला आहे. पहा की ज्यावेळेस 2008मध्ये म्यानमारमध्ये आलेल्या नर्गिस चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकसंख्यामध्ये 61% या महिला होत्या. त्याच्यानंतर 2004मध्ये हिंद महासागरातील त्सुनामीमध्ये हेच त्याचे प्रमाण पहा 70 ते 80% होते. 70 ते 80% म्हणजे एकूण मृतापैकी 70 ते 80% महिला या मृत झालेल्या होत्या. हे असं कशामुळे होत आहे तर अगदीच पहा, महिलांकडे झालेलं बेसिकली दुर्लक्ष. पहा, त्यांना पोहता येणे, उंचावर चढणे यासारख्या जीव वाचवू शकणाऱ्या शारीरिक गोष्टींचे प्रशिक्षण नसणे, मृतांमध्ये महिलांचे प्राण जास्त असण्याचे अजून एक कारण म्हणजे घरातील पुरुष मंडळींचे कामानिमित्त आपत्तीग्रस्त भागातून झालेले स्थलांतर. त्यासोबतच पहा, आपत्ती निवारणासाठी उभारलेल्या छावण्यांमध्ये स्वच्छताची कमतरता, प्रामुख्याने मासिक पाळी दरम्यान आवश्यक असणाऱ्या सोयींची उपलब्धता यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास त्यांना वेगळाच सहन करावा लागतो. ओके, हे सर्व जर तुम्ही पाहिलात तर कंडिशन आज घडीला किंवा 2026 ओके, बेसिकली 2021 हे दशक आपल्याला म्हणता येतं, पण 2026 यामध्ये काही सिच्युएशन महिलांची बदलली आहे तर बिलकुल बदलली नाही. पहा, ओके, आपले जे समाजसुधारक आहेत ते पूर्वीपासून प्रयत्न करत आहेत, पण आज घडीला देखील महिलांची समाजातील जी स्थिती आहे ती पूर्णपणे बदलू शकलेली नाही आहे. ओके, एकीकडे आपण म्हणतो की महिलांना समान आपण संधी दिलेली आहे, पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर समान संधी अद्याप देखील त्यांना मिळाली नाही. मग आपण याबद्दल काय करू शकतो तर पहा, पहिल्यांदा आहे अतिशय महत्त्वाचं, कुठेही गेलात तर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. पहा, ओके, शिक्षणाच्या संधी जर महिलांना आपण प्रोव्हाइड करून देऊ शकलो तर उद्या जे येणारे परिणाम आहेत किंवा उद्याच्या आव्हानासाठी महिलांना आपण आजच तयार करू शकतो. व शिक्षणामुळे पहा, ती स्वतःची काळजी घेऊ शकेल. त्याच्यानंतर अगदी ती पाणी भरण्याचे जे आज तिचे तास वाया जात आहेत ते मुलाप्रमाणे पहा अभ्यास करू शकेल, जेणेकरून ती पुढे जाऊन नक्कीच तिचं आयुष्य स्वतः ती लिहू शकेल किंवा ती स्वतःचं आयुष्य बदलू शकेल. मग यासाठी प्रभावी माध्यम आज घडीला जर तुम्ही पाहिलं तर शिक्षण खूप आहे. ओके, महिलांना शिक्षण म्हणजे आय थिंक एक मागं मी कुठेतरी वाचलं होतं, म्हणजे इंस्टाग्रामवरतीच मे बी, की महिलांना स्वातंत्र्याचं माध्यम म्हणून त्यांनी नोकरीलाच चूज केलं. पहा, ओके, कारण समाजामध्ये दुसरं स्थान आपला त्यापेक्षा बेटर मिळू शकणार नाही, हे एक कारण आहे त्याचं. मग त्यासाठी पहा, शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. मग शिक्षणापासूनच हे सर्व काही आपण अचीव करू शकतो. कारण तुम्ही जे काही कार्य करणार आहात म्हणजे बेसिकली महिला, त्यांच्या कामाची तिथं आर्थिकरित्या काही व्हॅल्यू आहे का, म्हणजे घरातील ज्या काही महिला काम करणार आहेत पहा, त्यांना डायरेक्टली काहीच तिथं मूल्य वगैरे दिलं जात नाही किंवा GDPमध्ये त्यांचं काही योगदान तिथं ठरत नाही. हां, बेसिकली आहे त्यांचं भरपूर योगदान आहे, परंतु आर्थिकरित्या जर पाहिलं तर त्याचं कुठंच कॅल्क्युलेशन केलं जात नाही ना त्यांच्या कामाचं. पण त्याचं शिक्षण घेऊन जर पुढे समाजामध्ये जर वावरत असल्या तर त्यांचं GDPमध्ये योगदान तिथं नक्कीच गणलं जाईल. पण आज घडीला त्यांचं GDPमध्ये योगदान वगैरे गणलं जात नाही किंवा सर्वांसाठी त्या पाणी भरतात घरातील, परंतु त्याला कोणी व्हॅल्यू देत आहे का घरी तर बिलकुल नाही. किंवा अगदी शेवटी ज्यावेळेस आपत्ती येते ना त्यावेळेस सगळ्यात जास्त तणाव कोणाला निर्माण होतो तर महिलांनाच निर्माण होतो. मग हे सर्व काही जर स्थिती पाहिला तर हे अतिशय दुर्दैवी आहे. ओके, मग पाण्याचे महिलांवरती इम्पॅक्ट होतात का, म्हणजे पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांबद्दल तिथे इम्पॅक्ट होऊ शकतात. यासाठी तुम्हाला हे सर्व गोष्टी म्हणजे अगदी हा एक फक्त पर्स्पेक्टिव्ह आहे. निबंधामध्ये तुम्ही पाण्याचा पण पर्स्पेक्टिव्ह तिथं मांडू शकता. म्हणजे हे न्यूज इन प्रोसेस तुम्ही म्हणू शकता. जल जीवन मिशन जी योजना आहे याबद्दल जर प्रश्न विचारण्यात आले UPSCमध्ये तर तुम्ही हे पॉईंट्स नक्की लिहू शकता व चांगले बेटर मार्क तुम्हाला मिळतील. कारण महिलांचे किती पहा 91 अब्ज तास हे फक्त पाणी आणण्यासाठी खर्च होत आहेत व त्याचं व्हॅल्यू काहीच नाही आहे, घरामध्ये त्याची व्हॅल्यू काहीच नसते. मग यासाठी जल जीवन मिशन जी योजना आहे ती डायरेक्टली घरामध्ये पाणी देईल, म्हणजे महिलांना डायरेक्टली घरामध्ये पाणी प्रोव्हाइड करेल, ज्यामुळे महिलांचे दर वर्षाचे 91 अब्ज जे तास आहेत ते वाचवले जाऊ शकतात. मग यासाठी जल जीवन जे मिशन आहे ते खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. आय होप तुम्हाला पॉईंट्स लिंक करायचं समजत असेल. ओके, एकतर निबंधामध्ये पण तुम्ही याचा वापर करू शकता किंवा आपल्या योजनांमध्ये पण याचा वापर करू शकता की महिला सेंट्रिक योजना आणणं का गरजेचं आहे. ओके, त्यानंतर शिक्षणाच्या सोयीसुविधा यामध्ये पण तुम्ही हा पॉईंट लिहू शकता. म्हणजे बेटी बचाव
बेटी पढाओ, ओके, हे जी ही जी योजना आहे यामध्ये पण याचं रिलेव्हन्स तुम्ही टाकू शकता ना, बरोबर आहे. आय होप हे सर्व पॉईंट्स तुम्हाला समजत असतील. फक्त पहा, ही आकडेवारी महत्त्वाची आहे. आकडेवारीसोबतच तुम्हाला हे मी जे इथं आपत्ती व्यवस्थापनाचे पॉईंट्स हायलाईट करून दिलेत ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. याची PDF कुठं मिळेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी याला अपलोड केलेलं आहे. फक्त तुम्हाला याची काय करायचं, स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहेत, जेणेकरून उद्या ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करणार आहात ना, हा डाटा तुम्हाला मदत करेल. ओके, त्यानंतर पहा, आता आपण इथे थांबलात तर बेटर असेल. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही 3 जिल्ह्यांत इंधनाची रेशनिंग, कारण आर्टिफिशियली ही निकड क्रिएट केली जात आहे व हे योग्य नाही आहे. मी याच्यापूर्वी पण तुम्हाला ही न्यूज एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ शकता. तर अशा पद्धतीने पहा, नेक्स्ट काही महत्त्वाची बातमी नाही आहे. इथे थांबलात तरी चालेल. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.